मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागच्या वेळी पण मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं आणि मराठवाड्यातील गरजवंत मराठ्यांची ती मागणी आहे. परंतु महाराष्ट्रातील प्रत्येकाला आणि किमान मराठवाड्यातील प्रत्येक मराठा समाजाच्या व्यक्तीला ही माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री राहिले, जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं तेव्हा तेव्हा मराठ्यांना भरभरून असं देवेंद्रजींनी दिलं आहे. आत्ताही जे आरक्षण दिलं आहे ते कोर्टामध्ये टिकवण्याचं कामसुद्धा देवेंद्रजींनी केलं आहे. अनेक कुणबी सर्टिफिकेटसुद्धा मराठा समाजाचे मराठवाड्यातील निघत आहे. त्याचबरोबर सारथीसारख्या योजना समाजातील मुलामुलींसाठी देवेंद्रजींनी आणलेल्या आहेत. 1.5 लाखच्या वरती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे महामंडळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी चालू केलं होतं आणि नंतर शरद पवार साहेबांचं 15 वर्ष सरकार असताना त्यांनी त्याला बस्तानात बांधून ठेवलं. पण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ह्या महामंडळाला परत एकदा चालना देण्याचं काम केलं आणि आज 1.5 लाख मराठा समाजातील उद्योजक घडवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे. त्यामुळे वेळोवेळी समाजाला न्याय द्यायचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे. आणि आणखीनही म्हणून बघा, जे करतं त्याच्याकडून अपेक्षा असतात म्हणून जरांगे पाटील त्या ठिकाणी बसलेले आहेत. पण नियम आणि कायद्याने, कारण की आम्ही सर्वजण छत्रपतींचे मावळे आहोत, मलाही अभिमान आहे मी मराठा असल्याचा, आणि मराठ्यांनी कधी दुसऱ्यांच्या ताटातलं खेचून घेतलं नाही, उलट देण्याचं काम केलेलं आहे. आणि ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे, दुसऱ्यांचंच आरक्षण पाहिजे हा हट्ट बरा नाही. आणि न्यायानुसार जे टिकेल त्या पद्धतीनेच सगळं काही होईल आणि झालेलं आहे. ताई, खरं तर जरांगे पाटलांनी 4 महिन्यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता. सरकारने 4 महिन्या अगोदरच या विषयावरती काम करणं, त्यांच्याशी बैठका घेणं आणि तोडगा काढणं अपेक्षित होतं का? कारण आता हलक्यात घेतलं का सरकारनं असं म्हणणं नाही. बघा, शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली, वेळोवेळी प्रत्येक गोष्टी सरकार सकारात्मक मराठा समाजाच्या मागण्यांवरती करते, हलक्यात वगैरे घेतलेलं नाही आहे. जे जे शक्य आहे ते सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून करत आहे. खास करून मराठा उपसमिती जी आहे ती समिती जेव्हा ती आरक्षणाला निघाली त्यानंतर गठीत होते, त्याच्यानंतर संवाद सुरू होतो, तर कुठेतरी 4 महिन्याचा कालावधी होता आणि मग शेवटी एखाद्याला आंदोलन करण्याची वेळ येऊ न देणं हेच खरं सरकारचं यश असतं. नाही बघा, सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जे जे होईल ते करत आहे. आणि मराठवाड्यातील सर्वपक्षीय जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत ते आंदोलनाला पाठिंबा देतात, सभास्थळी गेलेले आहेत. संदीप क्षीरसागर असतील, प्रकाश सोळंके असतील, बजरंग सोनवणे असतील. बीड आणि मराठवाड्यातील तुम्हीही मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करता, तिथले आमदार आहात, तुम्ही जाणार आहात का आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी? हे बघा, सरकार म्हणून मुख्यमंत्री महोदय, महायुतीचे दोन्ही उपमुख्यमंत्री जे जे शक्य आहे ते करत आहेत. आणि नियमामध्ये जे जे होईल ते होणारच आहे. बघा, मी आज कॉन्फरन्ससाठी, आज आणि उद्या माझी कॉन्फरन्स इथे आहे, त्यामुळे मी इथे आलेली आहे आणि मग नंतर जाईल भेटीला. तोडगा नक्की निघेल. ताई, एक मुद्दा असा आहे की सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड हे ज्या अर्थी मराठा समाजाला मानलं गेले त्या अर्थीच तो मागास आहे. मग बघा, SC-BC मध्ये सुद्धा मराठा समाज सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गोखले इन्स्टिट्यूटला काम दिल्यानंतर सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक काम ऑदर बॅकवर्ड मध्ये का नाही येत हा प्रश्न येतो ना. हे बघा, काही नियम आहेत, काही अटी आहेत, काही कायद्याचे बंधन आहेत, त्यामुळे होत नाही. समाजाचं म्हणणं असं आहे, जर आम्ही तिकडे बॅकवर्ड आहोत तर मग इकडे बॅकवर्ड का नाही? काही कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आपल्याला करावं लागणार आहे, त्यामुळे काही अडचणी आहेत. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.